शेतकऱ्यांचा गुढीपाडवा गोड होणार, कारण शेतकऱ्यांना 4 योजनांचा एकत्र लाभ गुढीपाडव्याच्या निमित्त मिळणार आहे. 5 मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी 4 मोठे निर्णय घेतले आणि याच निर्णयानुसार गुढीपाडव्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 4 योजनांचा एकत्रित निधी जमा होणार आहे. आता जे शेतकरी नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, पीक विमा योजना, तसेच नुकसान भरपाई योजना, तसेच फार्मर ID कार्ड अनुदान अशा योजनेचे लाभार्थी असतील तर अशा सगळ्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गुढीपाडव्यानिमित्त 4 योजनांचे पैसे एकत्र मिळणार आहे. महायुती सरकारनं हा धाडसी निर्णय आज सकाळीच घेतलाय, ज्यामुळे शेतकऱ्याच्या आनंदात आता वाढ होणार आहे. 3 ते 4 दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा स्वतः मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यामध्ये पात्र शेतकरी हा शब्द टाकल्यामुळे शेतकरी थोडेसे नाराज झाले होते, पण त्याची नाराजी दूर करण्यासाठी आणि गुढीपाडवा प्रचंड गोड करण्यासाठी सरकारने 4 योजनांचे पैसे एकत्रित टाकण्याचा निर्णय घेतलाय. आता जे शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत, तसेच नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, तसेच कर्जमाफी योजनेत पात्र आहेत, फार्मर ID कार्ड ज्यांनी काढला आहे, तसंच पीक विमा ज्यांचा बाकी आहे, तर अशा सगळ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय मोठी खुश खबर आली आहे. कारण की स्वतः मुख्यमंत्र्यांनी यांच्या निधी मंजुरीला आता सही केलेली आहे. आता याचा निधी गुढीपाडव्याला वितरित करण्याचे आदेश आता अधिकृतपणे देण्यात आले आहेत. पुराव्यासहित आपण सगळी माहिती घेणार आहोत, कारण की याच्या 2 याद्या सरकारनं तयार केल्या. पहा, एक यादी आज पात्र शेतकऱ्यांची आहे तर दुसरी अपात्र शेतकऱ्यांची आहे. मुख्यमंत्री म्हणाले 4 योजनांचे पैसे एकत्रित द्यायचे असल्यामुळे 2 नवीन नियमानुसार या पैशांचं वितरण होत आहे, ज्यामुळे हा लाभ सरसकट सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही. जे शेतकरी या 2 नियमात बसतील फक्त त्यांनाच पैसे मिळतील. पहा, अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. या 5 योजनांचे पैसे गुढीपाडव्याला मिळणार हे आता 100% फिक्स झाले. मग आता फक्त तुम्ही 2 मिनिटं हे नियम नीट समजून घ्यायचे आहे, कारण की या 2 अटी जर तुम्ही पाळल्या, 2 आवश्यक कागदपत्र जर तुम्ही सादर केली तर गुढीपाडव्याला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की खुद्द मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केलेली असल्यामुळे आता ही बातमी खोटी ठरणार नाही. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक लाभ त्या निमित्ताने होणार आहे. आता पहा, सर्व शेतकरी मित्रांचं हे मराठी वर्ष 4 पटीनं उत्साही करण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली विशेष बैठक पार पडली. या बैठकीच्या माध्यमातून कृषी क्षेत्राच्या दृष्टीने 4 मोठे ठराव मंजूर करण्यात आले, ज्यातला मुख्य हेतू असा होता की शेतकऱ्याचा हा पाडवा गोड करणे आणि शेतकऱ्याचं हे वर्ष सुखात जावे. हाच मोठा निर्णय त्याच्या मागे घेण्याचा उद्देश होता. शेतकऱ्याला विविध कारणासाठी लागणारे पैसे, शेतीच्या मशागतीसाठी लागणारे पैसे कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येतील, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना कर्जमुक्तीचा लाभ कसा पोहोचवता येईल, अशा 4 योजनांचं नियोजन आता त्यात करण्यात आलंय. त्याच प्रक्रियेतून आता हे पैसे हस्तांतरित करण्याचं ठरवलंय. मग आता जे शेतकरी मित्र नमो शेतकरी योजनेचे मानकरी आहेत, PM किसान योजनेचे लाभार्थी, पीक विमा योजनेचे लाभार्थी, कर्जमाफी योजनेचे लाभार्थी आहेत, तसेच जे शेतकऱ्याला अजून नुकसान भरपाईच्या निकषात ते बसत असतील, तर अशा सगळ्या शेतकरी बांधवांना आता अनेक दिवसाची त्यांची जी प्रतीक्षा आहे ती संपुष्टात येणार आहे. बऱ्याच कालावधीपासून कर्जमाफी होणार की नाही असा संभ्रम निर्माण झाला होता. नमो शेतकरीचा हप्ता देखील खूप उशिरा जमा होत होता. PM किसानचा हप्ता जमा होण्यास देखील वेळ लागत होता. पंतप्रधान पीक विम्याचा हप्ता पाहून मराठवाड्यातले लोक म्हणत होते की आता पीक विमा मिळणार नाही, पण त्याचा सगळ्यांचा एकत्रित फायदा आता मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना एक सुखद बातमी आता हे प्राप्त झाली आहे. 4 योजनांचे पैसे एकत्रितपणे पात्र खात्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. राज्यातील 52 लाख शेतकरी कुटुंबाचा हा गुढीपाडवा सण आता गोड होणारच आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार नाही. मग नेमकं कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होतील आणि कोणाचे पैसे तांत्रिक कारणास्तव थांबवण्यात येतील? कर्जमाफी संदर्भात नेमकं कोणता ठोस निर्णय प्रशासनाने घेतलाय? PM किसानचा 22वा हप्ता कोणत्या जिल्ह्यात वितरित होणार? तसेच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कोणत्या जिल्ह्यात जमा झाला आहे? पीक विम्याचे हेक्टरी 45,000 रुपये कोणत्या जिल्ह्यात वाटप केले जात आहे? तसेच अतिवृष्टीचं जे प्रलंबित अनुदान आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झाले? या सगळ्या प्रश्नांची सविस्तर आणि सखोल माहिती आज या व्हिडिओमधून आपण घेतोय. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही सोडून जाऊ नका, अति शेवटपर्यंत पहा. आता पहा, शेतकरी बांधवांनो, फक्त जे शेतकरी निकषात बसतात अशाच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 8वा आणि 9वा हप्ता जमा होतोय. PM किसानचा 22वा हप्ता, पीक विम्याचे पैसे
कर्जमाफीसह अतिवृष्टी अनुदान आणि पीक विम्याचे पैसे देखील येणार आहेत. पहा, एकत्रितपणे राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बांधवांचं हे 9 वर्ष आनंददायी ठरणार. कारण आज सकाळीच बातम्यांमध्ये एक अधिकृत माहिती प्रसिद्ध झाली की या मराठी नवीन वर्षाला म्हणजे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सरकार भेट देणार. या हेतूनं राज्य सरकार आणि केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर मंत्रिमंडळ स्तरावर बैठक त्यांनी सुरू केल्या होत्या. त्या चर्चा आता पूर्ण झाल्यात आणि सगळ्या शेतकरी बांधवांचं हे नवीन वर्ष 4 वेगळ्या मार्गाने समृद्ध होतंय. 4 पद्धती आहे. पहा, पहिली पद्धत याच्यामध्ये नमोचा हप्ता. नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतोय. तसेच पीएम किसानचा 22वा हप्ता ही पहिली पद्धत झाली जो की जमा होतोय. त्यानंतर दुसरी पद्धत म्हणजे पीक विम्याचे प्रलंबित अर्थसहाय्य. तिसरी पद्धत महत्त्वाकांक्षी कर्जमाफी योजना आणि चौथी जी आहे ती म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई. पहा, त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांकडे रेशन कार्ड आहे तर त्यांना प्रशासनाकडून आनंदाचा शिधा देखील वाटप होणार आहे. तर शेतकऱ्याला एकत्रित 4 योजनांचे पैसे वाटप होतात. तर एकूण किती पैसे दिले जाणार, कोणत्या जिल्ह्यापासून याची सुरुवात होणार, कोणत्या जिल्ह्यात निधी वाटप होणार, सगळी टप्प्यावर टप्प्याटप्प्याने माहिती तुम्हाला देतोय. पहा शेतकरी मित्रांनो, एकंदरीत पाहता तुमचा गुढीपाडवा आता 100% गोड सरकार करणार आहे. वास्तविक पाहता राज्य शासनाने हा क्रांतिकारी निर्णय काही दिवसापूर्वीच घ्यायला हवा होता. जर सरकारने हा मोठा निर्णय काही महिन्यापूर्वी घोषित केला असता तर शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आणखी हसू आणि आनंद आपल्याला पाहायला मिळाला असता आणि शेतकऱ्याचं दुःख नक्कीच कमी झालं असतं. गेल्या अनेक दिवसापासून कर्जमाफीचा अत्यंत कळीचा प्रश्न प्रलंबित होता. मात्र आता त्यावर प्रशासनाने मोठा आणि ठोस निर्णय घेतला आहे. या निर्णयासोबत आता पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, 9वा हप्ता आणि पीक विम्याची प्रलंबित रक्कम वाटप करण्याच्या प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे. परंतु इथे गोष्ट अतिशय प्रामुख्याने आणि बारकाईने घेतली पाहिजे. नमो शेतकरीचा 8वा आणि 9वा हप्ता, पीएम किसानचा 22वा हप्ता, पीक विम्याची रक्कम ही तुमच्या खात्यात प्रत्यक्ष स्वरूपात वितरित केली जात आहे. पण शेतकरी बांधवांनो, आज लगेच तुमच्या कर्जमाफी होणार नाही. आज केवळ कर्जमाफीच्या संदर्भातला एक अतिशय महत्त्वाचा निर्णय जो आहे तो देण्यात आलेला आहे. पहा, ही कर्जमाफी कोणत्या दिवसापासून अंमलात येणार, कोणत्या तारखेपासून याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली, तर सगळे परिस्थिती जी आहे तर तुम्हाला क्लिअर कट सांगतोय. पहा, राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले आहे, त्यांनी आश्वासन दिलं आहे की कर्जमाफी आता होणार पण पात्र शेतकऱ्यांची होणार. तर एक मुद्द्यावर आपण सखोलपणे चर्चा करतोय. पीएम किसानचा 22वा हप्ता, नमो शेतकरीचा 8वा 9वा हप्ता, कर्जमाफीची तारीख निश्चित झाली. तर पहा शेतकरी मित्रांनो, परभणी जिल्ह्यामध्ये सगळ्यात आधी नमोचा 8वा 9वा आणि पीएमचा 22वा हप्ता येतोय. त्यानंतर जिल्ह्यांची यादी जर बघायला गेलं तर बीडमध्ये, त्यानंतर अकोला, बुलढाणा, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, तसेच अहिल्यानगर, रत्नागिरी, रायगड, त्याचबरोबर कोल्हापूर, सातारा आणि सांगली या ठिकाणी देखील पैशांचं वाटप होणार. त्यानंतर गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, भंडारा जिल्ह्यामध्ये देखील पैशांचं वाटप होणार आहे. तर या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जे नमोचा 22वा, पीएम किसानचा 22वा, नमोचा 8वा 9वा, त्यानंतर कर्जमाफी, त्यानंतर पीक विम्याचे जवळपास 40 ते 50 हजार रुपये खात्यावर येणार आहे. म्हणजे टोटल जर एक हिशोब केला तर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नमोचे 2 हप्ते आणि पीएमचे 2,000 म्हणजे जवळपास 36,000 आणि पीक विम्याचे 40 ते 45,000 असे टोटल 50,000 रुपये जे आहे ते गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतात. तर अशा प्रकारची बातमी आली आहे. तर त्यासाठी तुम्ही तुमचं जे बँक खातं आहे ते आधारला लिंक आहे का चेक करा. KYC केली आहे का बघा. तुमच्या बँक खात्यात त्यात मिनिमम बॅलन्स आहे का. तर या 2-4 गोष्टी तुम्ही चेक करा. तुम्हाला आत्तापर्यंत पीएमचे नमोचे किती हप्ते आले, कर्जमाफीची अपडेट तुमच्या बाबत काय आहे, पीक विम्याचे पैसे तुम्हाला आले का, नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.